नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. इतके दिवस माझे व्लॉग येत नव्हते कारण की माझी तब्येत थोडीशी बिघडली होती आणि माझ्या गाडीचाही छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. आज सकाळी कॉलेजला जाणार होतो, पण कॉलेजला जायच्या अगोदर सर्व्हिस सेंटरला जायचं म्हणून निघालो. जाऊन पाहिलं तर सर्व्हिस सेंटर बंद होता, म्हणून तिथून गाडी काढून कॉलेजला पोचलो. कॉलेजमध्ये सेम गाडी आणि गाडीवरती भगवा झेंडा फडकताना पाहून मला अभिमान वाटला आणि मी क्लासरूमच्या आतमध्ये जायला निघालो. ID स्कॅन केला आणि आतमध्ये गेलो. तर आज पाहिलं, आज खूपच गर्दी होती. ही गर्दी कसली, इतकी मुलं कसली, तर ही 12वीची मुलं आहेत जी एक्झामला चालली होती. त्यांना मी ऑल द बेस्ट केला आणि निघालो माझ्या क्लासरूमच्या दिशेने गाण्यावरती वाईप करत. क्लासरूममध्ये गेल्यानंतर मला आठवलं की आज आमचा प्रेझेंटेशन होता आणि त्यासाठी फॉर्मल घालून यायचं होतं. मग काय, प्रज्वलला घेऊन मी निघालो. जर बघितल्या मी तर कुठला जाणार आहे असं जर हा आउटफिट बघितला तर पण जाऊ दे, आपण घरी जाऊन चेंज करूया फटाफट. थोडाही वेळ वाया न घालवता मी आणि प्रज्वल घरी गेलो. पटकन कपडे चेंज केले मी आणि पुन्हा कॉलेजला जायला निघालो. हे पहा माझा आउटफिट. फटाफट कॉलेजला पोचलो आणि प्रेझेंटेशनला जाऊन बसलो. मॅम आल्या होत्या. प्रेझेंटेशनला सुरुवात झाली. My girl, go and blast there. प्रेझेंटेशनची बारी माझ्या ग्रुपची होती, म्हणून यश माझी व्हिडिओ काढत होता. Go my girl, go my girl. फाडून टाक. आई बाबा आणि साईबाबाची शपथ. एवढं सगळ्यांनी प्रोत्साहन दिल्यानंतर माझ्या अंगातला थोडासा नर्वसनेस कमी झाला आणि मी पुढे जाऊन उभा राहिलो. हा भाऊ काहीतरी वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये उभा होता, जसं काय कॉलेजाच्या आजोबाचा आहे आणि प्रेझेंटेशन याचा आजोबा घेतोय. प्रेझेंटेशन झाल्यानंतर आम्ही सगळे घरी जायला निघालो. आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.